आपल्याला पाहायला मिळेल आजच्या शेड्यूल मधला शेवटचा मॅच जिथे आपण पाहता एका बाजूनं वाघाची वाडी आणि दुसऱ्या बाजूनं आपण पाहाल खेळताना मैदानामध्ये सध्या मैत्री 11 पोसरे या दोन टीमच्या दरम्यान क्वालिफाय सामना सुपर 7 मध्ये कोण जाईल याबाबत आता हा सामना आपण पाहणार आहोत. टॉस गमावला, बॅटिंग करायची पोसरे टीमला आणि सध्या मैदानामध्ये आपण पाहू शकतात टॉस जिंकल्यानंतर वन द टॉस चूज द बॉल सध्या आपण पाहू शकतात या सामन्यामध्ये अगदी वाघेरा या टीमला. चला वेळ घेऊ नका, हाही सामना 3 षटकांचा आपण पाहाल. टायमर इथे सेट आहे बघा, 1:24 झालेत. बरोबर आपण पाहू शकतायत अर्ध्या तासामध्ये आदरणीय विशाल जोशी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत प्राध्यापक सुधीर पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. सुजित जाधव यांचं आगमन झालेलं आहे. कदाचित पोईश्री संघाचे पाठीराखे पाहता आपण त्यांचाही करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक श्री मलंगड चषकामध्ये आपला स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज पाठीराखे भरपूर मोठ्या संख्येत उपस्थित आपण पाहताय अगदी मैदानामध्ये मैत्री 11 पोसरे टीमचे त्यांचीच उपस्थिती आपण व्यासपीठावरती बनलेली पाहतोय. 3 षटकांचा सामना पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहाल रोमर्सक बॅटल पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये 100ली विजय संपादित केला आणि तिथून आता या क्वालिफाय सामन्यामध्ये प्रवेश मिळवलेला आहे पोसरी टीमने. आणि आता शेवटचा सामना कोण जिंकणार यासाठी आता आपण बघणार आहोत हा सामना. चला बॅटर एंटर करायचे आहेत. विनंती असेल मैदानामध्ये सध्याच्या घडीला पोस्टरी टीमला आपले बॅटर एंटर करा. आणि आता खेळपट्टीवरती आपण पाहतायत या महत्वाच्या मॅचची सुरुवात फटाकाच्या करतर आतिश बाजीने होत असताना आपण पाहाल. काय आहे करतर श्री मलंगड चषक, तर हा आहे श्री मलंगड चषक. बघा अगदी संपूर्ण दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा आजही भरपूर चर्चेतली आपल्याला पाहायला मिळते आहे. अंबरनाथ तालुका क्रिकेट आदिवासी असोसिएशनशी संलग्न असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आजची 5वी रात्र जी आता शेवटच्या मॅच मध्ये दाखल झाली आहे त्यामुळे आता शेवटची मॅच इथून सुरू होण्या अगोदर हा फटाका जो मात्र इथून फोडला जाईल. बॅटर प्रमोट करायचे आहेत. चला पोसरी टीम चला मैत्री 11 पोईश्री संघ वेल खर्च करायचा नाही आणि डगआउट मध्ये फक्त प्लेयर राहतील यावरती लक्ष असू द्या. जर कुणी अडलला तर 2 धावेची पेनल्टी दिली जाईल. फटाका हो हो धमाका. सध्याच्या घडीला आयोजक फुल फॉर्म मध्ये आहेत. नाद करू नका कोणी आयोजकांचा, एक्झॅक्ट हेच सांगायचं करता रमेश सर. कारण पाहू शकतात प्रत्येकी रात्रीमध्ये ज्यावेळेस शेवटचा सामना येतो त्यावेळेला त्या सामन्याचा करतर नक्कीच अगदी खेळ सुरू होण्याच्या अगोदर एक फटाका आपण फुटताना पाहतो. आणि ज्यावेळेला प्रत्येकी दिवस सुरू झालेला आपण पाहिला तिथूनही करतर एक फटाका फुटलेला पाहिला. म्हणजे ही स्पर्धा नक्कीच भरपूर वेगळी आहे. आणि श्री मलंगड चषकाच्या 5व्या रात्रीमध्ये आपण पाहतायत तितका चर्चेला आपण पाहिला. आणि आता शेवटचा सामना मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. 3 षटकांचा सामना ओपनर बॅटर खेळपट्टीवरती दाखल झाली आहेत मैत्री 11 पोस्टरी टीमचे. सतीश आणि विशाल हे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहेत. आणि त्याच्यानंतर बॉलिंग करत असताना वाघेरा एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे गुरुनाथ. चला आयफोन 11 मात्र हरवलेला आहे. जर कुणाला भेटला असेल तर आपण लगेचच आपण कॉम बॉक्स मध्ये आणून द्यायचा आहे. आयफोन 11 हरवलेला आहे. जर कुणाला सापडला असेल तर आपण आणून द्यायचा आहे. आयफोन 11 कुणाचा हरवलेला आहे. जर कुणाला सापडला असेल तर आपण आणून द्यायचा आहे.
सामन्याला सुरुवात पहिला चेंडू मैदानावरती आपण बघाल गोलंदाज गुरुनाथच्या माध्यमातून रफ्तार का सौदागर मैदानावरती इथून गतीवरती नियंत्रण ठेवून गोलंदाजी मैदानावरती करतायत खेळपट्टीवरती गुरुनाथ. पहिला बॉल डॉट आलाय. आज गोलंदाजीमध्ये वाघेरा संघ देखील तितकाच चर्चेचा खेळ करताना आपण पाहिलाय, पण विपक्षात संघ देखील तितका स्ट्रॉंग आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. हाई चेंडू वेगवान आपण पाहिलाय. बॅटरला मात्र मैदानामध्ये डॉमिनेशन केलंय. आलाय डॉट बॉल. चेक करायचं का? यस, चेक केला जाईल. गोलंदाजाच्या एल्बोवरती रिएक्शन घेतलाय बॅटिंग करणाऱ्या मैत्री 11 पुसरी टीमच्या बॅटरने. चेक केला जातोय. चला दिलीप भगत सर, आपण कुठे असाल? कॉम्बॉक्स मध्ये या, टेक्निकल रूम मध्ये. गोलंदाजाने हा चेंडू थ्रो केला, याबाबत सध्या तरी फलंदाज ते दर्शवतात, त्यामुळे इथे आपण रेफर होताना बघताय. चेक केलं जात आहे. चेक केलं जातं आपण पाल. आमचे श्रीपाद सर देखील आता डान्सिंग अंपायरिंगच्या मुवमेंट मध्ये आहेत कदाचित. चला दोन्ही पंच एकदा डान्सिंग होऊन जाऊ द्या. नाही हो तो उद्या, होई गे उद्या. भाई डान्स म्हटलं जातं ना. पहिला आला गोट्या, त्यानंतर आला माट्या, माट्यानंतर आला मिस्टर हॅरी, आणि त्यानंतर आता हे दोघं पंच पाहता. पण अनंता सर आणि श्रीपाद सर, होईल का डान्स संध्याकाळचे? उद्या होईल, उद्या होईल. चेक केलं जात आहे. गोलंदाजाचा एल्बो जो मात्र सध्याच्या घडीला आपण रेफर होत असताना पाहाल. चला लेग अंपायर आपणच या. दिलीप सर आपण कुठे असाल? आपण या. थोडंसं क्रिटिकल वाटतंय, आपण पाहू शकतात क्लोज वाटतंय, त्यामुळे आपण वारंवार गोलंदाजाचा एल्बो जो मात्र बघतोय. गोलंदाजाचा एल्बो सेफ आहे, म्हणजे फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आता इथून आपण पाहताय. फेअर बॉल म्हणजे दोन्हीच्या दोन्ही चेंडू गोलंदाजाने आता डॉट फेकलेत. गुरुनाथ मैदानामध्ये गोलंदाजी करतात. खेळपट्टीवरती सध्याच्या या पॉवर प्ले मध्ये 2 चेंडू मैदानावरती खूप चांगले टाकलेत. सध्या सामन्यामध्ये आपण पाहताय धावा आल्या नाहीयेत बॅटिंग करणाऱ्या मैत्री 11 पोस्टरे टीमच्या स्कोर बोर्डला. चला वेळ वाचवा, स्पीड अप. हो, हाई चेंडू वेगवाने वाघेरा संघ मैदानावरती गोलंदाजी करतोय, आणि वाघेराचा गोलंदाज गुरुनाथ मैदानावरती मात्र इथे अक्षरशः बॅटरला खेळपट्टीवरती बांधूनच ठेवतोय. मागच्या मॅच मध्ये लो स्कोरिंग बॅटल आपण पाहिला, आताही कदाचित तसंच वाटतंय. हो, पुढे आउट खेळण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल. गती मैदानावरती मात्र इथे प्रचंड प्रचंड वापरत असताना मैदानामध्ये गुरुनाथ. क्वालिफाय सामना इथे मेहनत तर घ्यावी लागेल, आणि त्याच बाबत मैदानामध्ये भरपूर मेहनत सुरू आहे. पण आता फुल टॉस होता,
आणि फुलटॉस कसा सोडणार पाटर मैदानावरती खेळपट्टीच्या आतमध्ये आपण बघताय विशालच्या पाठमधून सिक्सर. सक्सेस राहिला तर पुढे DRS मिळेल आणि अनसक्सेस राहिला तर मिळणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. वेस्ट ऑफ वाईट आता आपण चेक होत असताना पाहाल कदाचित स्पष्टपणे आपण पाहाल हा चेंडू भरपूर डीप होतोय बघा कमरेचाही भरपूर चेंडू खाली आहे त्यामुळे फेल डिलिव्हरी. चेंडू सेफ आहे 6 मिळतील या बॉलवरती. फलंदाजी करत असताना सध्या मैत्री 11 पोसरी संघ जो आपण पाहतायत 6 या धावफलकाला 6 धाबा धावफलकावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोरवरती लक्ष टाकलं तर 22 धाबा बनवू शकतात अशी जर खेळी राहिली तर. पण या पलीकडे मैदानावरती फलंदाजाने आघाती काम केलं तर भल्या मोठ्या धाबा होतील. मिसामिक फटका बसलाय झेलची संधी पकडला जातोय झेल फलंदाज होतोय बाद विकेट. कमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या प्लीज. बघा लहान मुला घेऊन आला होता त्याने कुठेतरी हरवलेला आहे तो फोन त्यामुळे प्लीज जर कोणाला मिळाला असेल तर त्यांनी आणून द्या. चालू बाटल मात्र इथून रोमर्स खेळपट्टीवरती आपण पाहतात सध्याच्या घडीला गोलंदाज सध्या इथे गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतायत. नितीन ऑन बॉलिंग मार्कवरती आपण पाहाल स्कोर बोर्डला मात्र इथे फक्त आणि फक्त 6 धाबा आहेत. बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये मैत्री 11 पोसरी टीमच्या धावफलकाला आजच्या रात्रीतला शेवटचा सामना इथे पाहायला मिळतोय. बाटशी टॉपेज आणि बाटशी कडा घेऊन मात्र विकेट किपर केले काम 25 विकेट. करतोय मैदानामध्ये पोसरी संघ जो संघ आज मैदानामध्ये फलंदाजीच्या जोरावरती चांगला खेळ करत होता तोच संघ सध्या धावींसाठी भरपूर मोठा संघर्ष करतोय. पुढे ठेवतात गती चांगली होती तिथे रनआउटची संधी डायरेक्ट हिट. वा रे वा मैदानाच्या आतमध्ये आला अजून एक विकेट फलंदाज होतोय गार. सहाला 3 विकेट. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आपण पाहाल पोसरी संघ ते म्हणतात ना हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था. अरे हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था. हमारी कश्ती वहां डुबी जहाँ सिर पर सिर पाणी कम था. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहाल
या सामन्यामध्ये धावा येत नाहीयेत. पोसरी टीमचे बॅटरच खर तर स्वतःच्या टीमलाच खर तर इथे नक्कीच लुटतायत. 6 धाबा दाफलकाला सामन्यामध्ये. आता आपण बघाल गोलंदाज नितीन या षटकामध्ये पुन्हा एकदा विकेट वरती विकेट घेत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण बघताय दिशा दाखवली आहे तडब्याच्या वरून मिळतील रन 4 चौकार. आयफोन 11 मिळाला असेल तर त्यांना विनंती असेल, व्हाईट कलरचा आहे, जर मिळाला असेल तर प्लीज आपण व्यासपीठावरती आणून द्या, कारण लहान पोरगा आहे आणि तो रडतोय. प्लीज जर भेटला असेल तर आणून द्या. हो इथे फटका हा देतोय आता पुढे एकदा भरपूर मोठा झटका बॉलिंग करणाऱ्या वाघेरा टीमला, कारण आलाय षटकार. चौकार त्याच्यानंतर षटकार. आता दाफलकाला मात्र पुढे एकदा पोसरी संघ 16 या दाफलकावरती. नितीनच्या बरोबर आता आक्रमण इथे बॅटर दर्शवतात प्रशांत बॅटर खेळपट्टीवरती आपण पाहाल. लॉंगॉनला फटका भरपूर चांगला आपण पाहताय. या चेंडूवरती मात्र आता सध्याच्या घडीला आपण पाहाल 1 रन जी मिळाली आहे. षटक दुसरं संपताय 2 षटकांच्या हातामध्ये दाफलकाला. पोसरी संघ मात्र 17 या दाफलकावरती. चला वेळ घेऊ नका, गोलंदाजी करत असताना वाघेरा संघ स्पीडअप. चला कुशुलीची जेवढे मुलं आहेत ना त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. कुशुलीची जेवढे मुलं आहेत तेवढ्यांना विनंती आपण लगेचच व्यासपीठावरती यायचं आहे. बारीक बिरीक सगळी गँग यायची आहे, कुशुली गँग सगळी यायची आहे व्यासपीठावरती. चला कुशिवलीची सर्वच मुलांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. बघा या लवकर, तुम्हाला काही करणार नाहीयेत, तुमची सोय केली आहे, लगेच या. हो शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू भीमर. नो बॉल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि आता पंच दर्शवतायत बॅटर इज आउट. आता 3 निर्णय कदाचित फलंदाज घेत. करत असताना या सामन्यामध्ये पोसरी टीमच्या जो बॅटर घातकी ठरत होता तोच फलंदाज इथे बाद झालाय. या एक्झॅक्टली आपण पाहू शकतात नो+1 म्हणजे 2 धाबाचा कन्वर्ट होत आहेत आणि त्या धाबाचा स्कोरबोर्डला ऍड होत असताना 19 धाबेवरती फलंदाजी करणारा मैदानामध्ये पोसरी संघ या दाफलकावरती पोहोचतो आहे.
धावा येत नव्हत्या, पण प्रशांतच्या पाठमधून पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट आपण पाहिलंय आणि आता पुन्हा एकदा चांगली सरासरी या धावफलकाला बनली आहे. जरूर नवीन बॅटरदा फलंदाजीसाठी आले ते इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. झेलची संधी, कॅच ऑफ. झेल सुटतोय, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय, पाहता पाहता मिळाला जात आहेत. या चेंडूवरती देखील 2 धाबा. सर शॉर्ट रन चेक करायचा का? शॉर्ट रन इथून चेक केला जातोय सध्याच्या घडीला, आपण बघाल. एक्झॅक्ट आपण चेक करतोय रन्स इथे कम्फर्टेबल कन्वर्ट केली आहे की नाही आहे. रन बरोबर आहे बघा. पॉपिंग्स वरती चेंडू तिथे मारल्यानंतर बरोबर रन्स कंप्लीट केली आहे. बॅट ग्राउंडिंग आहे. 2 धाबा मिळत आहेत या चेंडूवरती. स्कोर बोर्डला 21 धाबा पोहोचते टीमच्या. क्वालिफाय सामना झोन जिंकणार तो आजच्या रात्रीचा सिकंदर ठरेल. शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, जिथे पुढे एकदा आपण पाहाल 22 मधून लेग 22 मधून एक धाव जी मिळाली आहे. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव भेटली आहे. स्कोर बोर्डला 22 धावा. इकडे व्यासपीठावरती आता पब्लिक टेन्शन मध्ये गेली आहे. पाटल भरपूर जबरदस्त आहे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी या दोन टीमच्या दरम्यान. हो, पुढे ठेवलं इम्प्रोव्हायझिंग डिलिव्हरी, आपण पाहू शकतायत. बरोबर फलंदाजाला इथून बांधून ठेवलंय. डॉट बॉल. 22 धावा फलकावरती. वाघेरा सगळ्या मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. त्यांनी आज गोलंदाजीच्या जोरावरती सामने भरपूर जिंकलेले आहेत. पुढे ठेवतात बॅटची बाहेरची गडा, त्याच्यानंतर बॉल चाललाय साइड स्क्रीनला, सरळ भेट देत 4 धाबे करतात. चौका. वरती 26 धाबा बॅटिंग करताना मैदानामध्ये भोसरी संगम. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक आपण पाहतोय. चला वेळ घ्यायचा नाही, या विनंती असेल दोन्ही टीम्सला. पुढे ठेवतात वाडवरकरचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, बॅकअप. तिथे स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू वरती पोहोचले आहेत. रनआउटची चान्स. सध्या इथून फलंदाज होतील बाद. विकेट.
आज मैदानामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहता आकेश गोलंदाजी करतोय. बरोबररित्या मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना बॅट्समन नरेश तिथे बॅटिंग करतायत. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, त्याच्यावरती आपण पाहतायत फलंदाज होतील बाद सामन्यामध्ये. या क्वालिफाय सामन्यामध्ये आपण पाहाल इनिंग पहिली जी इथून संपन्न होते, जिथे बॅटिंग केली पोसरी टीमने, स्कोरबोर्डला बनवल्यात त्यांनी 27 सागण्याच्या मुबदल्यामध्ये आणि 28 धाब्याचा पाठला करावा लागेल तिथून सेकंड इनिंग मध्ये वाघेरा टीमला. चला वाघेरा टीम, आपण आपल्या डगआउट मध्ये जाऊन बॅटर इन बॅक टू बॅक सेकंड इन अ रो 4. स्कोरबोर्ड 8 या धावफलकाला. वेगवान चेंडू, गतिमंत बॉल पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉल आता मैदानामध्ये गोलंदाज सतीश वापरतायत. स्कोरबोर्डला 8 धावा आहे. मॅच मध्ये सध्या तरी बॅटिंग करतोय वाघेरा संघ. सामना खूप जबरदस्त होईल यात मात्र ही शंका नाहीये, कारण आमने सामने सध्या बटर वर्सेस बटर अशी लढाई बघायला मिळते. हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे आपण पाहू शकता. सध्याच्या घडीला मात्र
निशाणा चुकला आणि मग तिथे या चेंडूवरती 1 रन मिळाली आहे. 9 धाबा धावफलकावरती सध्या अजूनही या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर एंडला बॅटर प्रवीण बॅटिंग करतोय. सामन्यामध्ये आपण पाहताय तर रनचेस सध्या तरी 28 धाबेचा सुरू आहे. हो इथे घडलंय काय, फलंदाज बीट झालेत आणि त्याच्यानंतर इशाचा वेध विकेट. लगेचच आणून द्यायचा आहे. आयोजकांच्या वतीने त्याला 50,000 रुपये दिले जातील. चला आयोजकांच्या वतीने आता 50,000 रुपये त्याला दिले जातील. ज्याला कुणाला मोबाईल सापडला आहे त्यांनी 50 लगेचच घेऊन जायचे आहे. ताबडतोब लाख रुपयाचा मोबाईल आहे. 50,000 रुपये रोख त्याला दिले जातील आयोजकांच्या वतीने. 10 आयोजनच्या वतीने 5-5 हजार रुपये दिले जातील. आता चला 50,000 रुपये आता त्या ज्याला कोणाला मोबाईल भेटलाय त्याला 50,000 रुपये रोख दिले जातील. एक प्रामाणिकपणा ज्याला कोणाला भेटला असेल ना त्यांनी द्यायचा आहे हे मोबाईल. बाटल इथून भरपूर इंटरेस्टेड आपण पाहताय. धावफलकाला मात्र 10 धाबा 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 18 धाब्याची गरज जी या सामन्यामध्ये बाकी आहे. मॅच मध्ये आपण पाहतायत सध्या तरी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम ऑन बॉलिंग मार्कवरती इंटर झालेत. शुभम मैदानावरती गोलंदाजी करतायत सध्या दुसऱ्या षटकामध्ये. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 18 धाब्याची आवश्यकता आता या सामन्याला जिंकण्याकरिता चेसिंग करणाऱ्या वाघेरा टीमला. मॅच अजूनही दोन्ही संघासाठी आपण पाहाल बॅलेन्स क्षेत्रामध्ये. गोलंदाजाने जर डॉट पर्सेंटेज चांगले टाकले तर हा सामना कठीण होईल वाघेरा टीमला. पण या ओव्हरमध्ये जर धाबा मिळाल्या तर कदाचित सामन्यामध्ये अगदी वाघेरा संघ पाडण्यामध्ये मजबूत ठरेल. पण सध्या तसं होत नाहीये. पकडला विकेट या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती गोलंदाज शुभमने. बॅटर नितीन बाद. धावफलकावरती असताना आता 2 फलंदाज बाद होत आहेत मॅच मध्ये. इथे आता पुणेच एकदा युटर्न दिलाय गोलंदाजी करणाऱ्या दोस्ती मैत्री 11 पोसरी टीमने. चेंज ऑफ पेस बॅक ऑफ द हँड हा चेंडू आपण पाल पडल्यानंतर पुणेच एकदा बॅटरला हरकत बनती आहे. आता हळूहळू 21 रनामध्ये वाढ होत चालली आपण बघाल. येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये मात्र आता 18 धाब्याची आवश्यकता. लेग कटरचा वापर मैदानामध्ये गोलंदाजाने केला होता. आता मॅच कठीण होत चालली आहे. पुढे ठेवलाय हा देखील बॉल समोर फलंदाजाला आता शांत ठेवतोय. डॉट बॉल. बॉलिंग अटॅक मैदानावरती खूप स्ट्रॉंग आहे सध्या पोसरी टीमचा. 9 बॉल 18 धाब्याची गरज. मॅच वाटली होती की चेस होईल ज्यावेळेला पॉवर मध्ये रन्स आल्या होत्या. पण सध्या तोच सामना कठीण झालेला आहे. शपल ओन खेळण्याचा प्रयत्न अफील केली आहे तिथे पुढेच एकदा डॉट बॉल गोलंदाज मैदानावरती यूज करतोय आणि आता मॅच बसलाय वाघेरा टीमसाठी. कारण 8 चेंडू 18. आठ चेंडू आता 18ची गरज. 8 बॉल 18ची आवश्यकता.
शॉट सिलेक्शन खूप चांगलं आहे. बॉल चाललाय मात्र सरळ कव्हरच्या दिशेला. चौकार. चौकार येतोय दाफलगावरती मात्र इथे आता 14 धाबा बॅटिंग करणाऱ्या वाघेरा टीमच्या. मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा कार्पेट फटका सेकंडर साठी निघाले आहेत. थ्रोपैकी विकेट किपर एरियाला मिळतील 2. सध्या षटक दुसरं संपतंय. स्कोर बोर्डला मात्र आता इथे 16 धाबा अर्जित झाल्यात. सामन्यामध्ये 6 बॉल 12 रनची गरज. 6 चेंडू 12 रन. कोण गाजवणार आजची या स्पर्धेची 5वी रात्र आणि कोण जाणार सुपर 7 मध्ये हे आता इथून पाहायला मिळेल. एक्सा बॉल मधून बांधनवाडी संघ या स्पर्धेमध्ये आपण क्वालिफाय झालेला पाहिलाय. त्याच्यानंतर पहिल्या रात्रीमध्ये शिळंदवाडी टीम क्वालिफाय झाला. दुसऱ्या रात्रीमध्ये आपण क्वालिफाय होत असताना तिथे हरिग्राम टीमला पाहिलं. दुसऱ्या रात्रीमध्ये शिरवली. कालच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर आपण बोनोली संघाला क्वालिफाय झालेलं पाहिलंय. म्हणजे एकूण हो इथे पडल्यानंतर मात्र सध्याच्या घडीला हा चेंडू खेळपट्टीवरती आता पहिला जो मात्र इथून अतिरिक्त टाकला आहे. 1 रन सेती 17 धाबा स्कोर बोर्डला. 6 चेंडू 11 धाब्याची आवश्यकता. सहा बॉल होता 11 धाब्याची गरज. 6 चेंडू 11ची गरज आहे. त्यामध्ये आता हा चेंडू खेळपट्टीवरती डॉट येतोय म्हणजे दबाव बनतोय. सध्या बॉलिंग करत असताना पोसरी टीम कडून वाघेरा संघावरती 5 चेंडू आता 11 रनची गरज. कोण जिंकेला सामना इथून 5 चेंडू 11 धाबा ठरवून जातील. गोलंदाज तयार पुन्हा एकदा प्रशांत. प्रशांतचा हा बॉल मिसामिंग. फटका बसतोय. पकडला जातोय झेल आणि संपतोय खेळ. विकेट. अकरा धाब्याची गरज. महत्वाचा बाटा तिथे बाद झालाय. सध्या नवीन बॅट्समन आकेश खेळपट्टीवरती एंटर होत आहेत. येणाऱ्या चेंडूवरती आघात करावा लागणाऱ्या सामन्यामध्ये वाघेरा टीमचा फलंदाजाला मॅच इथून पूर्णतः फसलेला आहे. चेसिंग करत असताना वाघेरा टीम करिता चला वेळ घेऊ नका. पोस्टरी संघ स्पीड अप. बघा वेळ भरपूर झालेला आहे. 2 वाजून 2 मिनिटं झालेत. आपण सांगत होतो की 2 ला कंप्लीट हा सामना संपेल पण सध्या 2 वाजून गेलेत. वेगवान बॉल लेगस्टंपला चेंडू सोडतोय. अतिरिक्त चेंडू. प्रशांतचा हा बॉल वाईट आहे. सध्या तरी सामना टाईट आहे. 18 धाबा स्कोर बोर्डला. 4 चेंडू 10ची गरज. एक मोठा फटका आला तर मैदानावरती पुन्हा एकदा हा सामना वाघेरा टीमच्या पारड्यामध्ये बसेल. सामना मात्र दोन्ही टीम्स इथून हारायला मागत नाहीयेत सध्या. पुढे ठेवलं आणि यस मी बोललो काय आणि फलंदाजाने मनावरती घेतलं काय. षटकार. वरती आकेश फलंदाजी करत असताना सामना बदलवत आहेत. इथे सध्या डॉट बॉल. हार मानली नाहीये गोलंदाजाने देखील.
रोल आपण पाहू शकतात. रन्स कमी हव्यात पण बाटर मैदानावरती मोठ्या फटक्याचा मनसुबा ठेवतोय, त्यामुळे इथून आपण पाहाल जरूर बीट झाले आहेत. नेहमीच म्हणतात मोक्याच्या क्षणीच तुम्ही ताकद वापरा आणि वेळेच्या बरोबरीनंच तुम्ही युक्ती वापरा. आता युक्तीची गरज आहे पण ताकदीचा वापर करतोय बाटर, त्यामुळे नक्कीच इथे ताकद कदाचित फलंदाजाला झटका देऊ शकते. इनसाइड आउट हो आलाय मैदानावरती आकेश ज्याने ठोकलेत 2 सिक्सर आणि हा होतोय जल्लोष मैदानावरती वाघेरा टीमचा. डीजे आपण पाहाल हा उत्साह जो मात्र वाघेरा टीमचा पाहायला मिळतोय, कारण त्यांनी आजची रात्र या स्पर्धेमध्ये गाजवली. चला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या लगेचच आकेश ज्याने या महत्वाच्या क्षणाला 2 मोठे फटके खेळले, आकेशच ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. दुसरी टीमला देऊया हडलक. महत्वाची सूचना आहे पहा, लहान या सामन्याचा सामनावीर ठरलाय. नो डाऊट आकेश ठरला, यायचा आकेश. आकेश ठरला या सामन्याचा सामनावीर.